सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, मराठी माध्यम, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण 7वे, ओळख सूक्ष्मजीवांची, जीवशास्त्राची. तर हे जे प्रकरण आहे ते प्रकरण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 7वं प्रकरण आहे, ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची, आणि व्हिडिओ क्रमांक 1. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला खालील घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर ते घटक आहेत उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, त्याच्यानंतर दुसरा घटक आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, आणि तिसरा घटक आहे उत्पादने. तर या घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला थोडे आठवा म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत. तर ते प्रश्न आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात? तर इयत्ता 9वी मध्ये आपण उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला उपयोगी सूक्ष्मजीवांविषयीची माहिती आपण मिळवलेली आहे. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला माहीत आहेत, आणि ते म्हणजे रायझोबियम, लॅक्टोबॅसिलाई आणि किनोआ. हे सूक्ष्मजीव आपल्या उपयोगाचे आहेत किंवा ते आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात? तर जे उपयोगी सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांचा वापर करून दही, इडली, डोसा अशा प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्याच्यानंतर आता या प्रश्नांची उत्तरे पाहिल्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. तर आता बघा, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. तर आता हे एक विज्ञानाची एक काय आहे, शाखा आहे, आणि या शाखेमध्ये काही आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अणुशास्त्र, रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. आणि या अभ्यासाचा वापर हा समाजासाठी व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. आणि अशा प्रकारे ही सूक्ष्मजीवशास्त्राची जी शाखा आहे त्याला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश आहे. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र ही व्यावसायिक वापराशी संबंधित अशा प्रकारचं शास्त्र आहे. मग या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही पैलू आहेत. तर ते प्रमुख पैलू कोणते बघा.
तर पहिलं या ठिकाणी एक उदाहरण दिलेले की पाव, चीज, वाईन, रसायनासाठी लागणारा कच्चा माल, विकरे आणि अन्न घटक किंवा औषधे अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते किण्वन प्रक्रिया वापरून हे या जीवशास्त्रामध्ये, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये अशा प्रकारची उत्पादने तयार केली जातात. त्याच्यामध्ये किण्वन प्रक्रिया वापरली जाते. किण्वन प्रक्रिया म्हणजे सूक्ष्म जैविक अशा प्रकारची ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे विविध कार्बनिक पदार्थांचं सूक्ष्मजीवांच्या मार्फत अपघटन घडवून आणणारी ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा पैलू म्हणजे कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही प्रमुख पैलू आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या घटकामध्ये उत्पादने या विषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहे. तर पहिलं उत्पादन आहे दुग्धजन्य उत्पादने म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स. तर आपल्याला माहिती आहे की पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचं काय केलं जातं, वेगवेगळ्या पदार्थामध्ये रूपांतरण केलं जातं. उदाहरणार्थ चीज, लोणी, क्रीम, योगर्ट किंवा केफीर. आता केफीर म्हणजे शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ आहे आणि योगर्ट म्हणजे विरजन वापरून तयार केलेले दही. तर अशा प्रकारचे या पदार्थामध्ये दूध टिकवण्यासाठी त्याचं वेगवेगळ्या पदार्थामध्ये काय केलं जातं, रूपांतरण केलं जातं. आणि ज्यावेळेला हे पदार्थ बनत असतात किंवा बनवले जातात त्यावेळेला त्याच्यामधलं, त्या दुधामधलं पाण्याचं प्रमाण किंवा त्याची आम्लता याच्यामध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळं त्याचा प्रत किंवा पोत, स्वाद आणि सुगंध यांच्यामध्ये काय होत असते, वाढ होत असते. या ज्या प्रक्रिया आहेत त्या अगदी मोठ्या प्रमाणावर आणि अधिक कुशलतेने घडवून आणल्या जातात. तर बहुतांश दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेले जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंचाच वापर केला जातो. फक्त चीज या उत्पादनामध्ये तंतू कवके वापरली जातात आणि योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेसाठी मूलभूत ज्या प्रक्रिया आहेत त्या काय आहेत, समान असतात किंवा समान आहेत. मग सर्वप्रथम याच्यामध्ये काय केलं जातं तर दुधाचं पाच्छरीकरण करून त्यातील सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. म्हणजे पाश्चरायझेशन या प्रक्रियेमध्ये दुधामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव काय केले जातात, नाहीसे केले जातात, नष्ट केले जातात आणि नंतर लॅक्टोबॅसिलाई हे जे उपयुक्त जीवाणू आहेत त्यांच्या सहाय्यानं दुधाचं किण्वन केलं जातं. आणि या प्रक्रियेमध्ये दुधाचं लॅक्टोज शर्करेचं, कारण दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते आणि या लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लामध्ये व लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचं क्लथन होऊन, कोॲग्युलेशन होऊन म्हणजे किण्वन होऊन त्या ठिकाणी त्याचा स्वाद व सुगंध असलेली संयुगे बनत असतात. म्हणजे लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होतं आणि या लॅक्टिक आम्लामुळं दुधामध्ये असणारी जी प्रथिने आहेत त्यांचं कोॲग्युलेशन होतं. ही जी क्रिया आहे त्याला क्लथन असं म्हणतात. म्हणजे साधारणपणे त्यांच्यामध्ये किण्वन क्रिया घडून येते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांचा स्वाद म्हणजे चव किंवा सुगंध असलेली संयुगे बनवता येतात किंवा बनतात. तर आता उदाहरणार्थ डायॲसिटिल या पदार्थाला लोण्याचा स्वाद असतो. त्याच्यानंतर दुसरं उत्पादन आहे योगर्ट उत्पादन. आता योगर्ट उत्पादन म्हणजे काय तर लॅक्टोबॅसिलाई
हे जे उपयुक्त जीवाणू आहेत त्या जीवाणूंच्या साह्यानं विरजन वापरून तयार झालेला दही जे आहे त्या दह्याला काय म्हटलं जातं, योगर्ट असं म्हणतात. त्याचं औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचं प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते आणि नंतर दूध तापवून ते कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकी या जीवाणूंचं एकास एक या प्रमाणामध्ये मिश्रण मिसळलं जातं आणि स्ट्रेप्टोकॉकसमुळं लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचं जेल बनते व दह्याला घट्टपणा येत असतो. तर स्ट्रेप्टोकॉकस किंवा लॅक्टोबॅसिलाई हे काय आहेत, जीवाणू आहेत, सूक्ष्मजीव आहेत. स्ट्रेप्टोकॉकस आणि लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकी हे काय आहेत, जीवाणू आहेत. हे मिसळल्यामुळं त्या ठिकाणी त्या दुधामधलं लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतरण होऊन प्रथिने तयार होतात आणि या प्रथिनांचं जेल बनतं आणि व त्या दह्याला काय होतो, घट्टपणा येत असतो. तर लॅक्टोबॅसिलायमुळं ॲसिटाल्डिहाइड यासारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. योगर्टमध्ये आताशा फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. आता उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, म्हणजे योगर्ट उत्पादन तयार करताना त्याच्यामध्ये फळांचे स्वाद म्हणजे फळं जे आहेत त्या ठिकाणी त्यांचे स्वाद त्या योगर्ट उत्पादनामध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळं त्याला त्या फळांचा स्वाद येत असतो. तर योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात, म्हणजे त्यांची टिकण्याची क्षमता ही काय होत असते, जास्त दिवस वाढत असते. त्याच्यानंतर पुढचं उत्पादन आहे लोणी. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. बटर बघा, या बाजूला इथे बटरचं चित्र दिलेलं आहे. अशा प्रकारचे बटर पॅकिंगमध्ये आपल्याला मिळतं आणि हे आपलं सर्वांना माहीत आहेच. तर याचं स्वीट क्रीम व कल्चर्ड असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणात मिळवले जातात. म्हणजे स्वीट क्रीम आणि दुसरं जे आहे कल्चर्ड म्हणजे आर्टिफिशियल, अशा दोन प्रकारामध्ये याचं उत्पादन केलं जातं. आणि त्यापैकी कल्चर्ड प्रकार जो आहे त्या उत्पादनामध्ये सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. त्याच्यानंतर पुढचं उत्पादन आहे चीज निर्मिती. या ठिकाणी दाखवलेले बघा, चीज, बटर, लोणी हे आपल्याला सर्वांना माहीत आहेत. हे दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर आता चीजची निर्मिती किंवा चीज प्रोडक्शन हे कशा प्रकारे केलं जातं हे याबद्दल या ठिकाणी इथं आपल्याला माहिती दिलेली. तर आता मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून हे चीज बनवलं जातं. म्हणजे गाईच्या दुधापासून चीज बनवलं जातं. दुधाचं रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण हे सुरुवातीला केलं जातं आणि दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस ही काय आहेत, सूक्ष्मजीवांची नावं आहेत. तर अशा प्रकारचे सूक्ष्मजीव त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये रंग मिसळले जातात आणि त्याच्यामुळं या दुधाला आंबटपणा येतो. आणि पुन्हा काय केलं जातं, तर आंबटपणा आला म्हणजे त्या ठिकाणी ते दह्यासारखं तयार झालं. मग या दह्यामधले पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणं आवश्यक असतं. यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकापासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. म्हणजे अशा प्रकारचे हे कवके म्हणजे कवकापासून मिळवलेला पदार्थ किंवा विकर त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि त्याच्यामुळं
ते दूध जास्त घट्ट होतं. त्याचप्रमाणे दह्यामधून जर पाणी असेल त्या दह्यामध्ये तर ते पाणी काढलं जातं. घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी नंतर मीठ घालणे व त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते व नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. तर अशा पद्धतीनं चीज हे कसं निर्माण केलं जातं गाईच्या दुधापासून ते या ठिकाणी इथं दिलेलं आहे. म्हणजे चीज निर्मितीसाठी सुद्धा या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. कारण आपल्याला आपल्या प्रकरणाचंच नाव आहे ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची. म्हणजे या सूक्ष्मजीवांविषयीची म्हणजे उपयोगी सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत आणि त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो हे आपण या प्रकरणामध्ये पाहत आहोत. तर चीज निर्मितीसाठी सुद्धा हे सूक्ष्मजीव वापरले जातात. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला इथं पाहायचं आहे. तर आता प्रोबायोटिक्स हे सुद्धा दुग्धजन्य पदार्थ आहेत, पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. या ठिकाणी इथं खाली 7.2 ही आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स जीवाणू हे दंडाकृती आकाराचे इथे दिसतात बघा, निळ्या रंगाचे. तर ते अशा प्रकारचे जीवाणू असतात. तर आता उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. तर अशा प्रकारचे जीवाणू जे आहेत ते जीवाणू दुग्धजन्य पदार्थामध्ये क्रियाशील असतात. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजे पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. तर उपयोगी सूक्ष्मजीव आहेत हे जे जीवाणू आहेत ते कसे आहेत, उपयोगाचे सूक्ष्मजीव आहेत. ते पचनक्रियेसाठी मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी ते मदत करतात. तर जे काही उपद्रवी सूक्ष्मजीव असतात, हानिकारक सूक्ष्मजीव असतात, आता उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम, तर हा हानिकारक सूक्ष्मजीव आहे, यांना ते काय करतात, नष्ट करतात. आता प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केफीर, सोअर फ्रूट म्हणजे कोबीचं लोणचं, त्याला सोअर फ्रूट असं म्हणतात. त्याच्यानंतर डार्क चॉकोलेट, मिसो सूप, लोणची, तेले, सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे जे पदार्थ आहेत त्यांना आर्टिफिशियल स्वीटनर्स असं म्हटलं जातं किंवा ते कृत्रिम स्वीटनर्स. सूक्ष्म शैवाले, स्पिरुलिना, क्लोरेला व नीलहरित शैवालांचा समावेश असलेली समुद्री खाद्य अशा विविध पदार्थामध्ये उपलब्ध आहेत. तर अलीकडच्या काळामध्ये प्रोबायोटिक्सना एवढं महत्त्व प्राप्त झाले. प्रोबायोटिक्स पदार्थ म्हणजे ते त्याच्यावरती पदार्थावरती प्रक्रिया करून ते जास्त दिवस टिकणारे पदार्थ जे तयार केले जातात त्यांना प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. मग या पदार्थांना खूप महत्त्व आलेले. याचं कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे थोडक्यात प्रतिक्षमता वाढवतात आणि जे चयापचय प्रक्रियेमध्ये तयार झालेले जे घातक पदार्थ असतात त्या घातक पदार्थाचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम हे प्रोबायोटिक्स करतात. तर अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. म्हणजे हे उपचार करण्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे जे पदार्थ आहेत त्यांना प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं उत्पादन आहे पाव. म्हणजे आता पाव किंवा ब्रेड हे आपण सर्वजण खातो किंवा खाल्ले जातात आणि ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर या उत्पादनाविषयी या ठिकाणी इथं माहिती दिलेली आहे.
म्हणजे ते कसे तयार केले जातात किंवा तो जाळीदार कसा बनतो, तर याविषयीची माहिती या भागामध्ये दिलेली आहे. तर धान्याच्या पिठापासून वेगवेगळ्या प्रकारचे पाव हे तयार केले जातात. मग हे जे पीठ असतं, धान्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, या पीठामध्ये काय केलं जातं, बेकर्स यीस्ट, सॅक्रोमायसिस सेरेविसी, पाणी, मीठ व इतर पदार्थ मिसळून त्या ठिकाणी त्याचा काय केला जातो, गोळा केला जातो. आणि हे जे त्या पिठामध्ये यीस्ट मिसळलं जातं, बेकर्स यीस्ट किंवा बेकिंग पावडर आपण त्याला म्हणतो, तर या यीस्टमुळं पिठातील कार्बोदकाचं किण्वन होतं. म्हणजे कार्बनी पदार्थांचं सूक्ष्मजैविक किण्वन क्रिया घडून येत असते. आणि किण्वन क्रिया घडून आल्यामुळं त्या ठिकाणी शर्करेचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमुळं होतं. म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्मजैविक किण्वन क्रिया होते आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायूमुळं ते पीठ फुगतं आणि भाजल्यानंतर त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि त्याच्यामुळं तो पाव हा काय होतो, जाळीदार बनतो. तर व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित म्हणजे कॉम्प्रेस्ड यीस्टचा वापर केला जातो. म्हणजे हा यीस्टचा एक प्रकार आहे, त्याला कॉम्प्रेस्ड यीस्ट किंवा संकुचित यीस्ट अशा प्रकारचा वापर केला जातो बेकरी उद्योगामध्ये. तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या दाणेदार स्वरूपात उपलब्ध असतं, म्हणजे बेकिंग पावडर आहे. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या यीस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. आणि त्याच्यामुळे यीस्ट वापरून बनवलेले जे पाव आहेत किंवा इतर उत्पादने आहेत ती कशी ठरतात, पौष्टिक ठरतात. आणि ते हल्ली जास्त लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थामध्ये वापरलं जाणारं, आता तुम्हाला माहिती आहे की चायनीज पदार्थसुद्धा जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात. फास्ट फूड हे सर्वांना जास्त प्रमाणामध्ये आवडतं आणि या पदार्थामध्ये जे चायनीज खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये व्हिनेगार, सोया सॉस व मोनोसोडियम ग्लुटामेट, याला अजिनोमोटो असं म्हणतात. तर हे 3 घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने मिळवतात. तर अशा प्रकारे हे पाव या उत्पादनाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढं आपल्याला व्हिनेगार म्हणजे काय किंवा व्हिनेगर म्हणजे काय हे या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा. तर जगामध्ये जे अनेक प्रदेशामध्ये खाद्यपदार्थांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतात. आणि या खाद्यपदार्थांना थोडीशी आंबट चव असेल, आंबट गोड चव असेल तर ते आणखी पदार्थ स्वादिष्ट लागतात. आणि तो आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. आणि रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ॲसिटिक आम्ले, हे काय आम्ले. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्लाची चव कशी असते, आंबट असते. तर हे पण ॲसिटिक आम्ले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते व्हिनेगर टाकल्यानंतर त्या पदार्थांना आंबट अशा प्रकारची चव प्राप्त होत असते. तर CH कंसामध्ये दिलेले आहे बघा, CH3COOH हे ॲसिटिक आम्लाचं रासायनिक सूत्र आहे. फळांचे रस, मेपल सिरप, कारखान्यातील ऊसाची मळी, मुळातील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचं सॅक्रोमायसिस सेरेविसी या कवकाच्या सहाय्यानं किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचं ॲस्परजिलस ओरायसी या कवकाच्या सहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवतात. म्हणजे थोडक्यात हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ, सोया सॉस असेल किंवा इतर व्हिनेगार वगैरे अशा प्रकारचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, तर ही उत्पादने किंवा हे पदार्थ तयार करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडक्यात सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने किण्वन क्रिया घडून येत
असते. तर आता या ठिकाणी पुढच्या भागामध्ये बघा आपल्याला पेय निर्मिती, प्रोडक्शन ऑफ बीव्हरेजेस, तर हे या ठिकाणी दिलेले. म्हणजे हे जे पेय आहेत तर त्या पेयामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. तर कोणकोणत्या सूक्ष्मजीवांचा सहभाग याच्यामध्ये असतो वेगवेगळ्या पेयामध्ये ते या ठिकाणी या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर बघा, कॅफिया ॲराबिका हे फळ आहे आणि या फळामध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रुईस अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. आणि जे सूक्ष्मजीव आहे तो काय काम करतो, तर त्या फळामधल्या बिया वेगळ्या करण्याचा काम करत असतो. आणि याच्यापासून कॉफी हे पेय तयार केलं जातं. म्हणजे हे कॅफिया ॲराबिका या फळापासून कॉफी हे पेय तयार केलं जातं. आणि हे पेय तयार होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पण सूक्ष्मजीव सहभागी असतात किंवा त्यांच्यामध्ये पण सूक्ष्मजीव मिसळले जातात. त्याच्यानंतर दुसरं आहे फळ थिओब्रोमा कॅको. तर याच्यामध्ये सहभागी असणारे सूक्ष्मजीवांची नावं इथं दिलीत बघा. कॅन्डिडा, फॅस्निन्युला, पिचिया, सॅक्रोमायसिस. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं कार्यसुद्धा काय आहे की त्या फळामधल्या बिया वेगळ्या करण्याचं. आणि याच्यापासून कोको हे पेय तयार केलं जातं. त्याच्यानंतर द्राक्ष. तर द्राक्षामध्ये सॅक्रोमायसिस सेरेवेसी हा सूक्ष्मजीव असतो आणि त्या रसाचं किण्वन घडवून आणण्याची क्रिया हे सूक्ष्मजीव करत असतात. आणि या द्राक्षापासून वाईन हे पेय तयार केलं जातं. त्याच्यानंतर सफरचंद, याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेवेसी या सूक्ष्मजीवाचा सहभाग असतो. आणि हे सुद्धा सूक्ष्मजीव जसं द्राक्षामध्ये कार्य करतात तशाच प्रकारे रसाचं किण्वन क्रिया घडवून आणण्याचं काम हे करत असतात. आणि याच्यापासून तयार होणारं जे पेय त्या पेयाचं नाव आहे सिडर. तर अशा प्रकारे ही जी पेय कॉफी, कोको, वाईन, सिडार ही जी पेय आहेत ती पेय ज्यावेळेस वेगवेगळ्या फळापासून तयार होतात त्यावेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो आणि सूक्ष्मजीव वेगवेगळं कार्य करत असतात. तर या ठिकाणी दिलेले आहेत बघा हे सूक्ष्मजीवांचे पेय निर्मितीसाठीचे काही घटक, म्हणजे कुठले फळापासून किंवा बियापासून हे तयार केले जातात. आणि त्याच्यामध्ये असणारं सॅक्रोमायसिस सेरेवेसी हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारचे सूक्ष्मजीव गोलाकार आकाराचे असतात. त्याच्यानंतर लाल रंगाने दाखवलेलं दुसऱ्या चित्रामध्ये कॉफीचे फळ आणि त्याच्या बिया हे दाखवलेलं आहे तिसऱ्या चित्रामध्ये. आणि चौथ्या चित्रामध्ये कोको हे जे पेय तयार केलं जातं तर थिओब्रोमा कॅको या फळाच्या बिया म्हणजे कोको बिया या ठिकाणी चौथ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पेय ज्यावेळेला निर्माण केली जातात त्यावेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो किंवा सूक्ष्मजैविक किण्वन क्रियेनेच या फळांपासून इतर पदार्थ किंवा पेये तयार केली जातात. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सूक्ष्मजैविक विकरे, मायक्रोबायल एन्झाईम्स म्हणजे सूक्ष्मजैविक विकरे. तर आता हे जे सूक्ष्मजैविक विकरे आहेत ते रासायनिक उद्योगामध्ये ती वापरली जातात. तर रसायन उद्योगामध्ये रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. म्हणजे उत्प्रेरक पदार्थ काय करतात, फक्त त्या अभिक्रियेमध्ये सहभाग घेत असतात, स्वतःमध्ये ते कुठल्याही प्रकारचा बदल घडवून आणत नाही. हे उत्प्रेरकाचं कार्य असतं. पण सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानं मिळवलेली विकरे ही काय केली जातात, म्हणजे सूक्ष्मजीवांपासून जे विकर मिळवले जातात त्या विकरांचा उपयोग हे रासायनिक उद्योगामध्ये आता जास्त प्रमाणामध्ये केला जातो. तापमान,
pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. म्हणजे कशामुळे यांचा वापर केला जातो? उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांचा वापर का केला जातो? तर ही जी विकरे आहेत ती विकरे काय करतात? ऊर्जेची बचत करतात. महागड्या व क्षरणरोधक उपकरणांची त्याच्यामुळं गरज भासत नाही आणि तापमानामध्ये किंवा दाब यांची पातळी जरी कमी असली तरीसुद्धा ते कार्य करत असतात. तर विकरेच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडवून आणतात आणि त्याच्यामुळं अनावश्यक अशा प्रकारची जी उपउत्पादिते आहेत किंवा उपउत्पादने आहेत ती या क्रियेमध्ये बनत नाहीत आणि त्याच्यामुळं शुद्धीकरणाचा खर्चसुद्धा कमी होत असतो. आणि त्याच्यामुळं आता जे रासायनिक उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्म जैविक विकरांचा काय केला जातो? उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो. तर या सूक्ष्म जैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये काय होतं? तर टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन, त्यांचं विघटन टाळलं जातं आणि या विकरांचा पुन्हाही वापर करता येतो. आणि ही जी विकरे आहेत ती कशी असतात? पर्यावरण स्नेही असतात, म्हणजे ती इको फ्रेंडली असतात आणि त्याच्यामुळं या सूक्ष्म जैविक विकरांचा उपयोग हे रासायनिक उद्योगामध्ये केला जातो. तर आता या ठिकाणी काही सूक्ष्म जैविक विकरांची उदाहरणं दिलेली आहेत बघा. ऑक्सी डोरी डक्टेजिस, ट्रान्सफ्रेजिस, हायड्रोलेजिस, लाएजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस. तर अशी ही सूक्ष्म जैविक विकरांची काय आहेत? उदाहरणं आहेत. आता डिटर्जंटमध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडू शकते. म्हणजे डिटर्जंट किंवा साबण जे आहेत, साबण ही काय? अपमार्जक आहेत, म्हणजे पदार्थाला मलमुक्त करण्याचं काम हे डिटर्जंट किंवा अपमार्जक करत असतं. तर ही अशा प्रकारची जर विकरे डिटर्जंटमध्ये मिसळली तर त्याच्यामुळे तापमान कमी असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी ते काम करू शकतात किंवा मळ काढण्याची प्रक्रिया ही कमी तापमानालासुद्धा घडून येते. त्याचप्रमाणे मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप म्हणजे तयार सरबताचे माध्यम बनवतात. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगामध्ये सूक्ष्म जैविक विकरे वापरली जातात. म्हणजे हे जे एन्झाईम्स आहेत, सूक्ष्म जैविक विकरे म्हणजे सूक्ष्म जीवांमध्ये असणारी ही जी विकरे आहेत तर त्या विकरांचा वापर हे वेगवेगळ्या उद्योगामध्ये म्हणजे चीज, वनस्पतींचा अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा वेगवेगळ्या उद्योगामध्ये या सूक्ष्म जैविक विकरांचा वापर केला जातो. म्हणजे या सूक्ष्म जैविक विकरांचा वापर करून अशा प्रकारचे वेगवेगळे उद्योग हे त्या ठिकाणी उद्योगामध्ये यांचा वापर केला जातो. तर या ठिकाणी आपण या भागामध्ये उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि काही उत्पादने याविषयीची माहिती या भागामध्ये आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.